ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। निळवंड्याच्या उच्चस्तरीय कालव्याला पाणी सोडावं या मागणीसाठी संबंध लाभ क्षेत्रातील सर्व मान्यवर नेत्यांनी पुढाकार घेऊन आज ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती। याच्यासाठी जलसंपदा विभागाच्या जे प्रमुख आहेत हार्दे साहेब त्यांच्या सूचनेवरून युवराज खडके हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते। ही बैठक खरं तर अत्यंत धक्कादायक खुलासे करणारी ठरलेली आहे। ज्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतलेली होती, 2 वेळा भेट घेतलेली होती, त्यावेळी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा उच्चस्तरीयचा जो वाटा आहे तो वाटा संपलेला आहे। त्यामुळे आता उच्चस्तरीयाला पाणी सोडता येणार नाही अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने दिली आणि त्यामुळे एक प्रकारे आता पाणी सुटणार नाही अशा प्रकारचा निर्णय झालेला होता। मात्र आज चर्चेच्या वेळी ज्यावेळी आम्ही आकडेवारी त्यांच्याकडून मागितली त्यावेळी हे सिद्ध झालं की उच्चस्तरीय कालव्याला 274 MCFT पाणी हे अकोले तालुक्यासाठी राखीव असताना त्यापैकी फक्त 62.25 MCFT इतकंच पाणी हे उच्चस्तरीयाला सोडण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातला व्यवस्थित कागदच त्यांनी आमच्या पुढे ठेवला। त्यामुळे हे सिद्ध झालंय की अधिकाऱ्यांनी किंवा माहिती देणाऱ्यांनी अकोले तालुक्याची आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल केलेली आहे आणि त्यामुळे या उच्चस्तरीय दोन्ही बाजूच्या कालव्यातले शेतकरी हे पाण्यापासून वंचित राहिलेले। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आजच्या बैठकीमध्ये समोर आलेली आहे। या पार्श्वभूमीवर आम्ही मागणी करतोय की तातडीने आता राहिलेलं जे काही आमचं 275 MCFT वजा 62 MCFT हे जे 200 MCFT पेक्षा जास्त पाणी शिल्लक राहिलेले ते तातडीने आम्हाला सोडलं पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही बाजूच्या कालव्यांना पूर्ण क्षमतेने उच्चस्तरीयाला पाणी सोडलं पाहिजे। ते पाणी सोडून जर आम्हाला पूर्ण द्यायचं असेल तर त्यासाठी 100 दिवसापेक्षा जास्त आवर्तन सोडावं लागणार आहे। मात्र दुसरी धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की हे जे काही पाणी सोडायचंय त्याच्या अगोदरच मोठ्या कालव्याला पाणी सोडून दोन्ही बाजूच्या खाली 3 TMC पाणी वाहून नेण्याची तयारी ही सिंचन विभागाची पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा आज समोर आलेली आहे। सरळ पाण्यावर डाका टाकला जातोय आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत शेटे साहेब त्यांनी तातडीने वेळ द्यावी। उद्याच्या उद्या अकोल्याला यावं, सगळ्या अधिकाऱ्यांनी इथे यावं, लोकप्रतिनिधींनी वेळ द्यावा, दोन्ही बाजूचे सगळे नेते जे आहेत प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी वेळ द्यावा आणि बैठकीमध्ये हे आमचं पाणी तुम्ही आम्हाला न देता खाली तुम्हाला पाणी नेता येणार नाही याच्याबद्दल आम्ही आग्रही राहणार आहोत। त्याबद्दलची मागणी आम्ही करणार आहोत। जे मोठाले कालवे आहेत त्याच्यामध्ये रावट्या टाकण्याचा निर्णय झालेला आहे। आंबडमध्ये, धुमाळवाडीच्या जवळ, गोलप वस्तीच्या जवळ, पानसरवाडीच्या जवळ आणि वाशेऱ्याच्या जवळ एका बाजूच्या कालव्यांमध्ये सबंधपणाने 15 तारखेला ते पाणी सोडणार होते। त्याच्यामुळे उद्याच गावोगाव कालव्यामध्ये लोक रावट्या टाकतील, मुक्काम ठोकतील आणि आम्ही जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमच्या या रावट्या आम्ही उचलणार नाही, तुम्हाला पाणी वाहून देता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय सगळ्यांनी घेतलेला आहे। एकजूट आमची आहे। त्यामुळे आम्हाला तालुक्यातील लोकप्रतिनिधीला आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याबाबत आश्वस्त केल्याशिवाय एक थेंब सुद्धा पाणी आम्ही निळवंड्याचं खाली जाऊन देणार नाही हा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे।